नमस्कार मित्रांनो, मी सुमित बागुल तुम्हा सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात स्वागत करतो। मित्रांनो, कोरोनाचं संकट जगभरात घोंघावतंय। अशात आपल्याला सर्वांनाच ज्यांचा सर्वाधिक आधार मिळतोय ते म्हणजे आपले डॉक्टर्स। स्वतःचा जीव पणाला लावून रुग्णांना कसं बरं करता येईल यावर या सगळ्या डॉक्टरांचा भर असतो। मित्रांनो, खरं तर आपलं शूटिंग कोरोनामुळे बंद जरी झालं असलं तरीही डॉक्टर विजय दहिफळे कायमच तुम्हा सर्वांच्या भेटीला येत होते, तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करत होते। आजचा दिवस खास आहे कारण की डॉक्टर आज पुन्हा तुम्हा सर्वांसाठी सामच्या स्टुडिओमध्ये आलेत आणि आपला कार्यक्रम पुन्हा सुरू झालाय। आपण 13 मार्च नंतर आज तब्बल 3-3.5 महिन्यांनंतर लाईव्ह भेटत आहोत। दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटासा रिकॅप करतो। याआधी आपण डॉक्टरांकडून अनेक विषयांबद्दल माहिती जाणून घेतली आहे। सेक्स आणि योगा असेल, सेक्स आणि म्युझिक असेल, सेक्स आणि झुंबा असेल, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवरती सरांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलंय। आज डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना आलेल्या ज्या फीडबॅकवर आधारित कोरोना व्हायरस आणि सेक्शुअल हायजीन हा खरं तर या काळातला अत्यंत महत्त्वाचा विषय, त्यामुळेच कोरोना व्हायरस आणि सेक्शुअल हायजीन हा विषय निवडला आहे आणि या विषयावरती डॉक्टर आजपासून पुन्हा लाईव्ह आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊयात डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल। डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत। डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये। डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात। तर मित्रांनो, मिशन बिगिन अगेन सुरू झालंय। अनेक वेगवेगळ्या गोष्टी सुरू होत आहेत। डॉक्टर आज आपल्या सोबत आलेले आहेत। तुम्ही देखील डॉक्टरांना थेट तुमच्या मनातले प्रश्न विचारू शकता। त्यासाठी आमचा नंबर लगेच नोट डाऊन करून घ्या। आमचा नंबर आहे 022, हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा स्टुडिओचा नंबर आहे 66843333। त्यामुळे तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील, ज्या काही शंका असतील, ते डॉक्टर आज इकडे आलेच आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील। कार्यक्रमाला सुरुवात करूयात। डॉक्टर, खूप भारी वाटतंय तुम्हाला बघून। नक्कीच कार्यक्रमाला सुरुवात करायचीच आहे डॉक्टर, पण सगळ्यात आधी डॉक्टर्स डे पार पडला। तुम्हाला डॉक्टर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि अत्यंत महत्त्वाचा एक इव्हेंट त्या दिवशी झाला, तो म्हणजे आपल्या राज्याचे जे सार्वजनिक आरोग्य मंत्री आहेत राजेश टोपेजी यांनी एक ऑनलाईन वेबिनार कार्यक्रमाच्या माध्यमातून, जो दिव्य मराठीने आयोजित केला होता, त्या माध्यमातून काही डॉक्टरांचा सन्मान केला आणि त्याच्यामध्ये सर तुमचाही सन्मान झाला। अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे सर। काय होतं नक्की हे? धन्यवाद। सर्वप्रथम जगभरातील सर्व आपल्या सामच्या प्रेक्षकांना नमस्कार। आणि या कोरोनाच्या सावटामध्ये सर्वांनी आता घरात राहून सेफ राहणं शक्य नाही, तर केअरफुली बाहेर येऊन देखील, कामावर येऊन देखील, कामापुरतंच बाहेर येऊन देखील, आणि SMS, सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग या गोष्टी पाळून आपल्याला त्या ठिकाणी त्याचा सामना करायचा आहे। त्यासोबत कसं राहावं ते पाहते। हे जे कोरोना योद्धे आहेत, सर्व डॉक्टर्स आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, स्टाफ आहेत, सिस्टर्स आहेत आणि पूर्ण मीडिया आहे, कारण प्रत्येकजण आपापल्या परीने त्या ठिकाणी सहभाग घेऊन आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतामध्ये हा कसा कंट्रोलमध्ये आणावा। इव्हन तुम्ही पाहाल तर आपले आरोग्यमंत्री माननीय श्री राजेशजी टोपे यांनी देखील अतिशय चांगल्या स्वरूपानं या कोरोनावर कशी मात करावी, कशा पद्धतीने हे कंट्रोलमध्ये आणावं, हे अभियान इतक्या चांगल्या रीतीने राबवलेलं आहे। आणि विशेष सुमितजी, जे कोरोना योद्धे म्हणजे या मिशनमध्ये आज सर्व जीव धोक्यात टाकून ज्या कोरोना योद्ध्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, त्यांना एक कुठेतरी मानाचा पुरस्कार, मानाचा सन्मान द्यावा, यासाठी परवाच वेबिनार, डॉक्टर्स डे निमित्त वेबिनार, म्हणजे आज प्रत्येक गोष्टी वेबिनारवर चालू आहेत। यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आहे, एकत्र येऊ नये, याचा प्रसार होऊ नये म्हणून ऑनलाईनच या सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला। आरोग्यमंत्र्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि हे कोरोना योद्धे जे आहेत ते त्यांना या प्रोत्साहनामुळं अतिशय प्रेरित झाले आणि परत सर्व स्टाफ, हे बघा, सत्कार एखाद्या लिमिटेड लोकांचा किंवा आमचा देखील केला, त्याबद्दल अतिशय धन्यवाद। पण आमच्या साम TV आमच्यातर्फे आपले जे आरोग्यमंत्री आहेत राजेश टोपेजी, त्यांना देखील मनापासून अभिनंदन आणि कौतुक देखील।
आणि आपण पुढे वळूया आणखी वेगळ्या सेगमेंट. नक्कीच सर आपल्याला प्रश्नोत्तरांकडे वळायचं आहे, पण त्याच्यापूर्वी अजून एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे नुकताच मॅडमचा म्हणजे उज्ज्वला दहिफळे यांचा वाढदिवस पार पडला 25 तारखेला. नक्कीच. लॉकडाऊन चालू आहे, अत्यंत साध्या पद्धतीने तुम्ही साजरा केला, पण कसा साजरा केला तेही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता कोरोना योद्धे म्हटल्यानंतर सर्वांचा सर्वपरीने स्वभाव आला. खरं म्हणजे ह्या पिरियडमध्ये 2000पेक्षा जास्त किट्स वाटून आम्ही सर्वांना मदत केली. अशा पिरियडमध्ये अत्यंत साध्या स्वरूपामध्ये घरगुती पद्धतीने हॉस्पिटल स्टाफ आमच्या घरच्या मेंबर्सने मिळून हा बर्थडे सेलिब्रेट केला. 25 तारखेला तो नुकताच झाला होता डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांचा बर्थडे. आणि स्पेशली आम्ही आमच्याकडे जे दुबंगलेले ओठ, दुबंगलेली टाळू आणि महात्मा ज्योतिबा फुले या योजनेमध्ये होणारे जे ऑपरेशन आहेत, ह्या सर्व लोकांना हळूहळू आता करिना निवळत चाललेला आहे. त्यांची जबाबदारी, सोशल डिस्टन्सिंग या सर्व गोष्टी सांभाळून आम्ही या सर्वांना बोलून आता हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये त्यांचे ऑपरेशन देखील चालू केले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणं अतिशय आवश्यक आहे, तेही सुरू केलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही छायाचित्रात पाहताच आहोत कशा पद्धतीने तो सेलिब्रेट करण्यात आला. आणि आता आपली प्रेक्षक वाट पाहतायत. नक्की सर, प्रेक्षक प्रचंड वाट पाहतात, कारण की आपल्याला पहिला फोन आलाय पुण्यावरनं. अर्जुन जाधव आपल्या सोबत आहेत. सर, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न सरांना विचारू शकतात. हा सर, नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर, मला एक माहिती हवी होती. हो. आपल्याला जे जेनेटिक पार्टच्या तिथे जे वर्थ येतात, हां, तर त्याच्यावर काही उपाययोजना काय असेल? अच्छा, म्हणजे लिंगाच्या ठिकाणी काही ग्रोथ किंवा वॉट आलेले आहेत, बरोबर आहे? हा, वाढत येते. ठीक आहे, सांगूया तुम्हाला. सुमितजी, सध्या मी सेक्शुअल हायजीन, कोरोना ह्या दोन्ही गोष्टीवर का बोलतोय, हे बघा, फक्त कोरोना आला म्हणजे आपण बाकी सगळे आजार विसरून जायचे आणि त्याच्या मागं लावून दुसरे आजार जास्त होण्याची शक्यता वाढण्याची दाट कंडिशन झालेली. का? हे व्हायरल वॉर्ड्स. व्हायरल वॉर्ड्स म्हणजे काय असतात? जेनेटिकली बऱ्याचदा ट्रान्समिशन झाल्यानंतर, एकाचा दुसऱ्याला संपर्क आल्यानंतर HPV, ह्युमन पॅपिलोमा व्हायरसेस, त्यामुळं लिंगाच्या बाजूला कॉलरसारखी येणे, बोटासारखी टॅग्स येणे, त्याला अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे. आणि तज्ज्ञांना भेटावं, लेझरद्वारे ह्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला रिमूव्ह करता येतं. नक्की सर. आणि आपल्याला पुढचा फोन आलेला आहे दादा उबाळे. आपण 3-3.5 महिने त्यांच्याशी बोललो नाही आहोत. दादा उबाळेंचा फोन आहे जामखेडवरनं. दादा, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी दादा उबाळे बोलतोय. नमस्कार दादा, बोला. सर, पहिल्यांदा डॉक्टर्स डेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि सर, बऱ्याच दिवसानंतर तुम्हा दोघांनाही मी टीव्हीवरती बघतोय, खूप छान वाटतंय मला. तुम्ही दोघंही कसे आहात सर, त्याबद्दल थोडंसं सांगा अगोदर. अच्छा, कशाबद्दल सांगायचं तुम्हाला? कसे आहात सर? अच्छा, कसे आहात? मी एकदम ओके आहे. आज तुमच्या समोर लाईव्ह आहे आणि ॲज अ कोरोना वॉरियर म्हणून सर्व काही व्यवस्थित काळजी घेऊन मी इथपर्यंत तुमच्यासाठी पोहोचलेलो आहे. येस सर. आणि तुम्ही कसे आहात? मी पण एकदम मस्त आहे. वर्क फ्रॉम होम चाललंय, पण आता सर आलेत त्याच्यामुळे खास सगळे नियम पाळून आम्ही सर्व शंका आता आम्ही सॉल्व्ह करणार. बरं वाटलं सर तुम्हा दोघांनाही स्क्रीनवरती बघून. ठीक आहे, ओके. तुमचा प्रश्न काही असेल तर विचारा. येस सर. हां, सध्या कोरोना व्हायरसमुळे हां, सर्वांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. ओके. हां, तरी पण काही लोकांना खोकला, ताप, शिंका येणे असा त्रास झाला हो. तरी पण मी फिट आहे असे त्यांना वाटत असते. हां, कदाचित असा त्रास होणे कोरोना व्हायरसची लक्षणे असू शकतात, हां, हे त्यांच्या लक्षात येत नाही. हो. म्हणून माझा प्रश्न असा आहे की हां, खोकला, ताप, शिंका येणे असा त्रास असलेल्या हां, कोरोना व्हायरसची लक्षणे असणाऱ्या हां, पुरुषाने आपल्या पत्नी बरोबर शारीरिक संबंध ठेवल्यानंतर जर त्याची पत्नी गर्भवती झाली हां, तर तिच्या गर्भावर काही वाईट परिणाम होतील की नाही त्याबद्दल सांगा सर. नक्कीच. अतिशय महत्वाचा प्रश्न. मला वाटतं तुमचाही प्रश्न यामध्ये आहे. मलाही तोच प्रश्न विचारायचा होता. खरं तर काय काळजी घेतली पाहिजे, कारण की एकंदरच हे महामारी पॅन्डेमिक सिच्युएशन, या सिच्युएशन मध्ये एक सेक्स करताना, सेक्शुअल संबंध ठेवताना काय काळजी घेतली म्हणजे पाहिजे? कोरोना पॅन्डेमिक मध्ये या ठिकाणी आपल्या सर्व दर्शकांना मी सांगू इच्छितो, सर्वात महत्वाचं कोरोना झालेला आहे. तुम्ही आताच काय सांगितलं? SMS, सॅनिटायझर्स, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग. पण हे पाळता तुम्हाला काय करायचं आहे की तुमची पर्सनल ॲक्टिव्हिटी, सेक्शुअल ॲक्टिव्हिटी हे बंद करण्याची अजिबात गरज नाही. अतिशय महत्त्वाचं सांगतो का? कारण कोरोना हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज हा अजिबात नाही. त्यामुळे यात कसल्याही प्रकारची काळजी करू नका. पण हा महत्त्वाचा आहे. ह्यांनी जे आता लक्षणं सांगितले ना, ती असताना काय काळजी घ्यायला पाहिजे ते आपण विस्तृत आपल्या शो मध्ये पाहणार आहोत. एक फोन कॉल आलेला आहे डोंबिवलीवरनं. राजेशजी आपल्या सोबत आहे. राजेशजी, तुमचा प्रश्न विचारा. तुमचा फोन कनेक्ट झालाय. सर, मी
माननीय डॉक्टर साहेबांकडे ट्रीटमेंट घेतोय. बर. रिझल्ट चांगला आहे. ओके, व्हेरी गुड. पण म्हणजे जे औषध वगैरे घेतो डॉक्टर साहेबांकडनं ते डॉक्टर साहेबांकडनंच घ्यावं लागतं. त्याचा हो. साईड इफेक्ट तर होणार नाही ना, म्हणजे लैंगिक समस्या संदर्भात. नाही नाही नाही, आता मला सांगा तुमचं वय काय? आता माझं वय आहे 52. बरं, आता शीघ्रपतन, कमजोरी, लहान लिंग ह्या ज्या गोष्टी होत्या ट्रीटमेंट झाल्यानंतर हळूहळू रिकवर झाल्या. सर्व रिकवर झाल्या. वेल आहे एकदम. व्हेरी गुड, नाही. आता तुम्हाला विचारायची काही साईड इफेक्ट आहेत का? बरोबर आहे. हा, पण आता कसं ते तुमचं सिम जेल वगैरे सिमच्या त्या टॅबलेट्स वापरतो. नक्कीच नक्कीच, मी तुम्हाला सांगतो. मी सर्वात महत्त्वाचं सुमितजी, हे बघा, प्रत्येक गोष्ट रिकव्हरी होण्यासाठी एक वेळ लागतो. आपल्या शरीरातले हार्मोन्स आहेत, आपल्या शरीरामध्ये ज्या फ्लो आहे, त्या अवयवाकडे जाणारा सप्लाय आहे. बेसिकली जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो कुठंतरी ब्रेन लेवलला, ब्रेन हा सेन्स ऑर्गन आहे, सेक्स ऑर्गन नेहमी म्हणतो मी. बऱ्याचदा वाढत्या वयाप्रमाणे टेस्टोस्टेरोन कमी झालेले असतात. बऱ्याचदा तुमचं स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग आहे, अल्कोहोल आहे, या गोष्टींमुळे देखील त्यावर परिणाम झालेला असतो. त्यासाठी योगा, प्राणायाम, एक्झरसाईज, म्हणजे ह्या माझ्या ट्रीटमेंटसोबत त्यांनी स्वतःचं वजन कमी केलं, व्यसनं कमी केली, एक्झरसाईज चालू केली, तर आपोआप काय होणार? रिगेनिंग. बऱ्याचदा काय असतं, हे रिफ्लेक्सॉलॉजी, म्हणजे आपल्या ब्रेनमधनं बऱ्याचदा हे डिमेमराईज जे झालेलं असतं, सेक्शुअलची ॲक्टिव्हिटी, भावना म्हणा, त्या ठिकाणी जो इम्पल्स जाणं म्हणा, या सर्व गोष्टी ह्या रिगेन होतात. तर मी एकच सांगेन, याचे काहीही साईड इफेक्ट नसतात. तज्ज्ञांना भेटून जर काही अडचण वाटली त्यांनी नक्कीच त्याचं निरसन करून घेऊ शकता. नक्की सर. पुढचा फोन कॉल आपल्याला जालन्यावरून आलेला आहे. उत्कर्षाजी आपल्या सोबत आहेत, त्यांचा फोन कनेक्ट झालाय. उत्कर्षा मॅडम, तुमचा फोन कनेक्ट झालाय. तुमचा प्रश्न सरांना विचारू शकतात. नमस्ते सर. नमस्कार, बोला. सर, डॉक्टर डे दिनानिमित्त तुम्हाला दिव्य मराठी डॉक्टर व्हर्च्युअल अवॉर्ड मिळाल्याबद्दल तुमचे अभिनंदन. वा, धन्यवाद. व माझा प्रश्न, पार्टनर जर कोरोना पॉझिटिव्ह असेल हा. तर काय काळजी घ्यायला पाहिजेत व किती दिवसानंतर संबंध करायला पाहिजेत याबद्दल माहिती द्या. वा, म्हणजे काय प्रश्न आहे हा? सर, common लोकांच्या प्रश्न आहे. मनातले हे खूप साचून राहिलेले प्रश्न हो, आहेत. नक्कीच. ते तुम्हाला मी तर विचारतात. तुम्हाला सांगतो, माझे कॉन्स्टंट भडीवार फोनचा असा चालू होता की समजा आपण ह्या काळामध्ये ऍक्टिव्हिटी केली तर कोरोना अजिबात होत नाही. पण केव्हा? जर तुमचा नोन पार्टनर आहे, तुमचा ओन पार्टनर आहे, तुमच्या पार्टनरला तिची लक्षणं नाहीत. आता ओबळीने काय विचारलं, त्याला सर्दी, खोकला, ताप असेल तर मग बेनिफिट ऑफ डाऊट, अशा केसमध्ये तुम्हाला त्यांची टेस्ट करणे, किंवा सगळ्यांचीच टेस्ट करत बसलं तर फार बर्डन येणार आहे. हो, 2-3 दिवसामध्ये जर हा ताप निघून गेला, सर्दी खोकला निघून गेला, काही कॉम्प्लिकेशन झालं नाही, काही श्वासाचा त्रास झाला नाही, काळजी करू नका. साधं सोशल डिस्टन्सिंग पाळा. म्हणजे अशा कंडिशनमध्ये नॉन पार्टनर, आपला ओन पार्टनर देखील असेल तरी मास्क वापरा. नक्कीच. कारण ॲटलिस्ट तुमची जे व्हायरसेस बोलताना किंवा जवळीक करताना बाहेर पडतात ते कंट्रोलमध्ये येतील, बंद नाही होणार. पण ते करून जर तुम्ही ॲक्टिव्हिटी केली, पण केव्हा? कन्सेंटिंग, म्हणजे आपल्या पार्टनरची संमती असणं, त्याची मनस्थिती असणं, अशा कंडिशनमध्ये केली तर हा नक्कीच फायदा होतो. का? कारण या ॲक्टिव्हिटीमुळे ज्या अँटीबॉडीज तयार होतात, IgG आहे, IgA आहे, IgM आहे. मी महत्त्वाचं सांगतो की हे कोरोना, हे व्हायरसेस तुमची बॉडी, तुमचे फॅगोसायटोसिस म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी याला प्रतिकार करून त्याला फॅगोसायटोसिस करत असतात आणि अशा पद्धतीनं ते कंट्रोलमध्ये आणतात. नक्की सर, आपण बोलत होतो आणि तुम्ही नक्की या महामारीच्या काळामध्ये कशी काळजी घ्यावी याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करत होता. त्याबद्दल तर महत्त्वाचं सांगतो, असं जर पार्टनरला काही त्रास असेल तर नक्कीच तुम्हाला त्यांना रेस्ट देणं, आणि फार सिम्पटम वाढले, हे बघा असं सर्दी, खोकला, ताप तर सर्वांना येतो, तर त्यावेळेस घाबरून जायचं नाही. त्यावेळेस तुम्ही फक्त 4-5 दिवसात जर रिकवर झाले काही हरकत नाही. साधं पेन किलर, सर्दीच्या औषधाने, एखाद्या ॲझिथ्रोमायसिन सारख्या अँटीबायोटिकने तुम्ही नीट होऊन जाता. दुसरी गोष्ट, समजा असा डाऊट असेल तर अशा वेळेस मास्क वापरणं आणि ॲक्टिव्हिटी करणं हे अतिशय आवश्यक असतं. आणि काही केअर जे आणखी घ्यायचे असतात ते नक्कीच आपल्या कार्यक्रमात आपण डिस्कस करूया. नक्की सर. पुढचा फोन कॉल नाशिकवरून आलेला आहे. देवेंद्र पवार आपल्या सोबत आहेत. देवेंद्रजी, तुमचा फोन कनेक्ट झालाय. तुमचा प्रश्न सरांना विचारू शकतात. ओके ओके सर. हॅलो, विचारा. बोला तुम्ही. हां हॅलो. हां, तुमचा आवाज येतोय, तुमचा प्रश्न सलग विचारा. सर्वप्रथम सरांचं अभिनंदन. बर, धन्यवाद. शुभेच्छा सरांना. नक्की. सर, मला विचारायचं होतं, आता थोडक्यात माझं वय 40 आहे. हां हॅलो. हां, हो. तर हां, बोला. तर प्रश्न असा होता की 40 वयानंतर आपलं सेक्स करताना थोडं लिंगात स्थिरता कमी येते किंवा शीघ्र पतन होतं. हो. याच्यावर काय, म्हणजे हे वयावना होतं का, त्याचा काही त्याचा इलाज आहे? बर, ठीक आहे. तुम्हाला डायबिटीज, BP काही आहे का?
नाही नाही सर, काहीच नाही. काही व्यसन आहेत का? स्मोकिंग, ड्रिंकिंग, अल्कोहोल? नाही व्यसन पण कुठलं नाही सर. ठीक आहे, ठीक आहे. चला सांगूया. ह्यांचं म्हणणं असं की वयानुसार त्यांना कमजोरी आहे, शीघ्रपतन आहे किंवा लैंगिक व्याधी आहे किंवा भावना कमी होणं असं होतं का? नक्कीच होतं. बॉडी एक मशीन आहे, त्याचा वापर झाल्यानंतर शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होतात, टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा हे डिप्लीट व्हायला लागतात, खाली यायला लागतात किंवा काही जुन्या सवयीमुळे बऱ्याचदा हस्तमैथून किंवा इतर गोष्टीमुळं त्या ठिकाणी लूजपणा यायला लागतो, म्हणून त्यांना शीघ्रपतन होतं, कमजोरी होतं. पण अतिशय चांगली ट्रीटमेंट अवेलेबल आहे. यांनी तज्ज्ञांना भेटावं. ट्रीटमेंट घेतल्यानंतर म्हणजे कोणाला? सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट, युरोलॉजिस्टना भेटावं. अतिशय चांगल्या ट्रीटमेंट, गोळ्या, क्रीम्स, पी-शॉट, गरज पडलं तर इम्प्लांट देखील अवेलेबल आहे. यांना काळजी करायची गरज नाही. सगळ्यांच्या मनातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे नक्कीच सेक्स केल्यानंतर कोरोनाचा प्रसार होतो का? होतो का? भीती आहे सगळ्यांच्या मनात. काय नक्कीच, सांगाल? नक्कीच. आणि या भीतीमुळं तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो, नेहमी सांगण्यात टीव्हीवर बाबा सोशल डिस्टन्स ठेवा, दूर राहा, मास्क वापरा, पण हे कोणासाठी आहे? जेव्हा तुम्ही बाहेर अननोन ठिकाणी जाता, जेव्हा अननोन व्यक्तीचं आपल्याला माहीत नाही काय पोझिशन आहे, नोन व्यक्ती घरात असेल तर त्यातनं अशी घाबरण्याची काही गरज नसते आणि अत्यंत सुरळीतपणे, अत्यंत सेफली तुम्ही आपल्या पार्टनरसोबत सेक्शुअल ॲक्टिव्हिटी ही करू शकता. त्यामध्ये काही अडचण नाही. पण फक्त समजा बऱ्याचदा आपला पार्टनर हा बाहेर काही ड्युटी आहे, नोकरीनिमित्त बाहेर जातो, समजा कोरोना वॉरियर्स आहेत, अशा केसमध्ये मात्र त्यांना घरी आल्यानंतर निश्चित काळजी घ्यायला लागते. काय काळजी घ्यायची, काय नाही, आपण परत नक्कीच जाणून घेऊया सर. चालेल. सर, आपल्याला आपला कार्यक्रम इतक्या दिवसांनी चालू झाला अच्छा. आणि थेट मस्कतवरनं फोन आलेला, चालेल, आपण तो चालेल. फोन घेऊया. सर, तुमचा फोन कनेक्ट झालाय. अच्छा, फोन कनेक्ट साधारण कट झालाय फोन, चालेल, आपण पण परत त्यांचा बोलूया प्रश्न असा आपण. होता की हां. त्यांचं वय साधारण 40 वर्ष आहे ओके. आणि त्यांना जे आपले कमजोरी कमजोरी हा एक किंवा त्रास शीघ्रपतन त्यांना हा त्रास आहे. सतावतोय. तर चालेल, काय चालेल. सांगाल? ते बघतायत आता आपला नक्कीच, कार्यक्रम. नक्कीच. तर नक्कीच त्यांना आपण सांगूया, तुमच्या वयोमानानं किंवा तुमच्या व्यसनाचा जो परिणाम असतो, कमजोरी आहे, शीघ्रपतन आहे, लहान लिंग आहे, तुम्हाला काय कारण असतात कॉमनली? सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वॉस्क्युलर, कार्पोरल. तर अशा कारणांना तुम्ही अजिबात घाबरायचं नाही आणि आमच्याकडे अतिशय चांगली ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करून मेडिसिन्स आहेत, क्रीम आहेत, ऑइल आहेत, हे घेतल्यानंतर नक्कीच चांगला रिझल्ट त्यांना मिळून जाईल. नक्कीच सर. आपल्याला पुढचा फोन कॉल पुण्यात आलेला आहे. देवकर घेऊया. आपल्यासोबत आहेत. या. तुमचा फोन कनेक्ट झाला, तुमचा प्रश्न तुम्ही सरांना विचारू शकतात. हॅलो. हां, बोला. हा सर, नमस्ते. नमस्ते, बोला. हा सर, माझा प्रश्न असा आहे हो. की सर, हे जे ट्रीटमेंट आहेत जे ॲलोपॅथीचे, त्या ट्रीटमेंट चालू असताना त्याचा इफेक्ट चांगला मिळत असेल, परंतु कोणत्या treatment? कायमस्वरूपी नंतर ट्रीटमेंट हां. म्हणजे म्हणजे आपण सक्षम राहण्यासाठी काय त्याच्यावरती उपाय आहेत, अच्छा. ते एक. आणि दुसरी सर, ही ट्रीटमेंट तशी थोडीशी महागडी आहे, सर्वसामान्यांना परवडण्यासाठी असं काय त्याच्यावरती उपाय आहे का? ओके, ओके. म्हणजे तुमची कमजोरी, शीघ्रपतन हे नॅचरली कसं कमी करता येईल आणि मेंटेन त्याला विदाउट मेडिसिन्स, हेच विचारायचे ना? हो सर, ते. चालतं, सांगूया. बेसिकली काय असतं, हे हार्मोनल प्रोफाईल असतो, ट्रीटमेंट असतात, वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स आहेत, सेंट्रली ॲक्टिंग आहेत, हार्मोन लेवलला आहेत, लोकल ॲक्टिंग आहेत, त्यामुळे बऱ्याचदा ह्याची कॉस्ट जाते. पण आपण त्यामध्ये देखील त्यांना नक्कीच एक काही पर्याय करून देऊ शकतो, कारण पी-शॉटसारखे इंजेक्शन्स, पेनाईल इम्प्लांट हे कॉस्टली असतात. पण आपण बऱ्याचदा त्याची कंडिशन काय, नॅचरली कसं बरं करता येईल, तर बऱ्याचदा आम्ही त्याला योगा, प्राणायाम, एक्झरसाईज, डाएट आणि व्यसनं कमी करून नक्कीच नॅचरली ह्याला वृद्धी करता येते. जरी त्यांना औषध लागत असतील तर काही इंटरमिटंट थेरपी अशा टाईपचे डोस आम्ही त्यांना देतो की जेव्हा गरज असेल तेव्हा डोस घेणे, बऱ्याचदा मध्ये गॅप देणे आणि नॅचरल कसं त्याला रिकवर करता येईल ते पाहणे. तर त्यांनी तज्ज्ञांना भेटल्यानंतर नक्कीच काही वेगळा पर्याय आहे का. एक्झरसाईजची आमची स्पेशली सुखी जीवनाच्या मंत्राची पुस्तकं आहेत. बरोबर. खरं म्हणजे पहिला आमचा प्रयत्न असा असतो की नैसर्गिकरित्या नॅचरली तुम्ही ह्या एक्झरसाईज, योगा, प्राणायाम आणि डाएटनी कसं नीट होता येईल, पण काही इंटरमिटंट थेरपी देऊन त्यांचा कॉस्ट देखील आपल्याला कमी करता येते. नक्की सर. पुढचा मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की किसिंगमुळे कोरोना स्प्रेड होऊ शकतो का? मला वाटतं तुम्ही एकदम सिलेक्टेड प्रश्न सर्वांच्या मनात नाही आणलेले आहेत. सर, कारण की हे प्रश्न खरंच अतिशय आवश्यक आहेत. म्हणजे साचून राहिलेले प्रश्न आहेत. नक्कीच, नक्कीच. सर्वात महत्त्वाचं सांगतो की बऱ्याचदा असं काय म्हणता येईल की मी आता हे वातावरण एकदम रम्य वातावरण आहे, सर्वजण बाहेर जात असतात, फिरायला जातात, पण आता हा मोह टाळणे का आवश्यक आहे. ते बऱ्याचदा तुम्ही गाणं ऐकता ना, गुलाबी आंखें जो तेरी देखी, कोरोना पक्का हो गया. कारण डोळ्यातल्या टीयर्समुळं बऱ्याचदा किसिंगनी सुद्धा हा करोना स्प्रेड का होतो, कारण ह्या कोरोनाची जंतू एअरद्वारे, आपल्या नाकाद्वारे, घशाद्वारे प्रसारित होतात, म्हणून ते कधी टाळलेलं केव्हाही चांगलं. नक्की सर. पुढचा आपल्याला फोन कॉल कोल्हापूरवरून आलेला आहे. पाटील आपल्यासोबत आहेत. सर, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न थेट सरांना विचारू शकतात.
नमस्कार, कोल्हापूरवरनं बोलतोय पाटील. बोला. डॉक्टर साहेब आम्हाला एवढं सांगा की किस केल्यावर कोरोना होतो का हो? बर, नक्कीच तुम्हाला सांगतो. वय काय तुमचं? माझं वय 40 आहे. बर बर, लग्न झालं का तुमचं? हो. बर, नक्की सांगूया तुम्हाला. हा सर्वांचा प्रश्न. म्हणजे ही भीती एवढी बसलेली हो. आहे की उलट लोकांनी ऍक्टिव्हिटी करायचं बंद केलं खरं. आणि परत याचा परिणाम काय झाला की तुमचं स्वास्थ्य बिघडलं, तुमची इम्युनिटी जी वाढायला पाहिजे ती कमी झाली. इव्हन बरेच जण घाबरून डाएट सुद्धा ह्यांचं कमी झालं. मी एकच सांगेन, कसल्याही प्रकारे हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज नसल्यामुळं तुम्ही व्यवस्थितपणे निरोध वापरून कंडोम वापरून हे सेक्स तुम्ही करू शकता, पण पार्टनरची संमती असेल आणि कुठल्याही प्रकारे पार्टनरला कसल्याही प्रकारचा सर्दी खोकला किंवा असा काही आजार नसला पाहिजे. आणि महत्त्वाचं, डेटिंग करणे, बाहेर फिरायला जाणे, अननोन पार्टनरसोबत जाणे, आता जसं तुम्ही सांगितलं तसं किसिंग टाळणे, अशा प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या किंवा तुमचाच ओन पार्टनर नॉन पार्टनर काही कामानिमित्त बाहेर गेल्या, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये डॉक्टर्स आहेत, कर्मचारी आहेत, पोलीस डिपार्टमेंटची लोक आहेत किंवा प्रत्येक जण कंपल्सरी बाहेर जाऊन यावं लागतं. मग अशा व्यक्तींनी काय करायचं? हे प्रश्न मला बऱ्याचदा आले म्हणून सांगतोय तुम्हाला. तर आल्यानंतर पहिल्यांदा आल्याबरोबर एकदम वेलकम, हाय बेबी, हॅलो बेबी असं करून अजिबात चालणार नाही. अगोदर पहिल्यांदा तुम्हाला वॉशरूममध्ये जाऊन शॉवर घेणे. आणि हे फार महत्त्वाचं आहे, कारण आता डिस्टन्सिंग, इव्हन बाहेरनं आल्यानंतर माहीत नाही तुमच्यासोबत कोरोना आला आहे का, तर हे वॉशिंग आहे, सोप आहेत, पूर्ण क्लीन झाल्यानंतर कपडेसुद्धा तुम्हाला बदलायला लागतील. आणि मग तुम्ही तुमचे घरचे जे आहेत त्यांना बसणं, बोलणं आणि बाकीची ॲक्टिव्हिटी करणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि अशा गोष्टी पाळल्यानंतर तुम्ही कोरोनाचं बाहेरून घरात आणि घरातून बाहेर होणारं संक्रमण नक्कीच टाळू शकता. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. नक्कीच नक्कीच सर खरं तर प्रश्न अनेक आहेत, पण वेळ मर्यादित आहे आणि आपण कार्यक्रमाच्या थोडं आपण शेवटाकडे आलो, क्विजकडे आलो. क्विजकडे आलो सर. जरी 3 महिने झाले असले तरी मागच्याच्या मागचे जे विनर आहेत आपल्याकडे जे आले, सूरज चिरमाले, करेक्ट, जळगावचे आहेत ते. जळगावचा फार मोठा फ्लॉ असतो, जळगाव पुणे वगैरे. त्यांनी छानपैकी आपल्या सेंटरला व्हिजिट दिली, पुस्तकं घेतली, प्रोटीन घेतली आणि बाकीच्या सर्व मंडळींना त्या ठिकाणी बरेचदा स्टॉक घेऊन गेले, म्हणजे आम्हाला जास्त स्टॉक देतात कोरोनामुळे. तर त्यांचं अभिनंदन. आणि असंच जर एखाद्याला परत आणखी भाग घ्यायचा असेल तर, आणि सर लोक वाट बघत होते की आपल्या नावाची चिठ्ठी कधी निघते याची. एक चिठ्ठी आणि द्या आम्हाला आणि बघूया. आणि आता मात्र जरी कोरोना असेल तर काळजीपूर्वक काळजी घेऊन, मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंग वगैरे पाळूनच हे बक्षीस न्यायला यायचे तुम्हाला. तर आता आपण कुठे गेलो सांगतो मी. आता आपण जाऊन पोहोचलो सांगलीला. ओके. सांगलीला कोण आहेत? प्रवीण कमलाकर. यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि ह्यांनी अतिशय अचूक उत्तर दिलेलं आहे. काय प्रश्न होता त्यांना? सेक्स करताना समजा कंडोम जर ब्रेक झाला तर समजा तुम्हाला डाऊट येता STD होणार आहे, STI होणार आहे, HIV होणार आहे, माहीत नाही आपल्याला पार्टनर काय ते, तर काय करायला पाहिजे? प्री एक्सपोजर प्रोफिलेक्सिस. म्हणजे तुम्हाला त्या पार्टनर अननोन असो, माहीत असो नसो, एक 28 दिवसाचा प्रोफायलॅक्टिक कोर्स घ्यायचा. का? जेणेकरून आपल्याला परत जाऊन त्याची काही कॉम्प्लिकेशन होऊ नये. आणि असं परत पुन्हा क्विजमध्ये भाग घ्यायचा असेल, आता प्रश्न काय सर विचारायला लागेल. यस. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सर्वांचं डिस्कशन आपण ह्या शोमध्ये केलेलं आहे. तर कोरोनाच्या ह्या पॅन्डेमिकमध्ये तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे का? आणि जर केली तर काय काळजी घ्यायला पाहिजे? स्पेशल एक कॅचिंग उत्तर आहे. आज शो जर मिस झाला असेल तर सुरुवातीपासून तुम्ही पहा. कशावर? यूट्यूबवर पहा. यस. आणि येत्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर मेसेज करा, ईमेल करा, व्हॉट्सअप करा आणि नक्कीच तुम्ही याचे विजेते व्हा. पण बक्षीस घ्यायला येताना सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर्स आणि मास्क हे वापरायला विसरू नका. आणि अजिबात काळजी न करता सेक्शुअल ॲक्टिव्हिटी तुमची चालू ठेवा, जेणेकरून प्रतिकारशक्ती वाढेल आणि तुमच्यापासून कोरोना हा दूर निघून जाईल. आणि वेळ असेल तर प्रश्न घेऊ शकता. सर नक्कीच. जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आपण आता कुठेही बाहेर पडताना मास्क लावून बाहेर पडतोय. सेक्स करते वेळी मास्क हा कितपत उपयोगी ठरतो? येस, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. सर्वात महत्त्वाचं सांगतो, आपला पार्टनर जरी बाहेर जाऊन आलेला असेल काही कामासाठी तर ॲज अ केअर, हे बघा, मास्क लावणं फार काही अवघड नाही. तुम्हाला ॲक्टिव्हिटी करताना कंडोम निरोध वापरणे आणि मास्क हा ठेवणे हा अतिशय आवश्यक आहे. का? कारण हा कोरोना एकटा फिरत नाही, तो तुमच्या कपड्यावर, तुमच्या शरीरावर, तुमच्या वस्तूंवर, ऑब्जेक्टवर, कशावरही बसून येऊ शकतो. म्हणून नेहमीसाठी मास्क वापरा. आणि या मास्क वापरल्यामुळं नोन पार्टनर आहे, अननोन आहे, अननोन व्यक्ती आहे,
तुम्हाला चांगलं प्रोटेक्शन या कोरोनामुळे मिळू शकतं. नक्की सर, थँक्यू सो मच. तुम्ही आज इथे आलात आणि सगळ्यांना लाईव्ह मार्गदर्शन केलं. तर मित्रांनो, लॉकडाऊन नंतरचा हा पहिला एपिसोड डॉक्टर रावल आपल्या इकडे आलेत. खूप पॉझिटिव्ह पद्धतीनं या सगळ्याकडे आपण पाहूयात आणि एक नवीन कोरोना नंतरचं जग म्हणून याकडे खूप पॉझिटिव्ह पद्धतीनं पाहूयात, असाच काहीसा संदेश डॉक्टरांनी दिला आहे. पुढच्या शुक्रवारी देखील डॉक्टर आपल्यासोबत असेच असणार आहेत. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं डॉक्टर देणार आहेत, लाईव्ह असणार आहेत. तोपर्यंत नमस्कार.